80ला ते खेकडे आहेत बघा. खेकडे कसे आहेत? मस्त रेसिपीला वगैरे आपल्याला सारखं हे लागते त्याच्यामुळे घ्यायला लागले. थोडं बोंबील सुद्धा बघू शकताय, लहान मोठे सगळे बोंबील आहेत. बोंबील कसे ते हे समोरचे हे कोणतं आता बारीक आहेत बघा, झिंगे जिवंत आहेत ना. नमस्कार मित्रांनो, मी काळू गाबाले आणि स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर आपण आलो आहे डिंब्यामध्ये. डिंब्याचे फिश मार्केट बघायचं आहे आणि आज आहे ना नेमका बाजार आहे मित्रांनो. तर माझ्या मागे ना बाजार भरले बघा. तर थोडासा बाजार बघूयात आणि त्याच्यानंतर जाऊयात मार्केट बघूयात आज कुठले कुठले मासे येतात. आता आहे ना उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खूप सारे नदीचे मासे भेटतात कारण की पाणी कमी झालेलं असते. तर मासे बघूयात कुठले कुठले आहेत, रेट वगैरे दाखवतोच तुम्हाला. चला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर हे बघा मस्त आज आहे ना आठवडी बाजार भरला आहे मित्रांनो. एक नंबर सगळं फळ वगैरे सगळं भेटते आणि आज आहे ना रविवार आहे त्याच्यामुळं मस्त आठवडी बाजार भरला आहे. या साईडला बघू शकता मस्त भाजीपाला वगैरे आणि आशिकासुद्धा भाजीपाला खरेदी करते. तर आपल्याला नेहमीच लागते मित्रांनो रेसिपी वगैरे बनवायला, भरपूर सारा भाजीपाला, त्याच्यामुळं आशिका घेते. इकडं टोमॅटो वगैरे, एक कांदे पण घ्या आशिका. गर्दी बघा कसली गर्दी आहे मित्रांनो. आठवड्याच तो नाही एकदाच बाजार असतो त्याच्यामुळे हे गर्दी बघा. असं वरतीपर्यंत बाजार भरलेला आहे सगळं बघा. असे कांदे घ्यायला लागले. हे घेते का कांदे काय ग? या साईडला ना मित्रांनो वरतीपर्यंत आहे ना पूर्ण असा भाजीपाल्याचा बाजार आहे. तो तर काय तुम्हाला दाखवत नाही. आपण मेन जाऊयात खालती याच्याकडं. मासे वगैरे बघूयात किती येतं आणि मासे जर चांगले असतील ना तर घेऊ सुद्धा आपण विकत. पिशवी घेऊयात. हो ही पिशवी कितीला द्या ना जरा काढून. ती नको ती नको ती नको, चांगली कोथिंबीर घे. नको असे का ते? ते दुसरं पण ते हे जरा थोडी हिरवी बघून. किती खरेदी केले हा? ए नको नको टोस नको, काही घेशील मासे घ्यायचे तर तिथे टोस घेते. कलिंगड विचार ना कलिंगड बघ ना. हा मग तू बाजार आले म्हटलं तूच घ्यायचं ना. हा घे ना ते तिकडची घे ना, तिकडची अशी का ते तिकडची. हा ते चांगले तर अशी का लागले कलिंगड घ्यायला. हा ही मधली हा हा ती घे घे. हा आता पिशवी माझ्याकडे दिली. हा पिवळं पिवळं पडले बेलो. ए पिवळं पडले ते. हां खूप सारी भाजीची खरेदी केली मित्रांनो आणि आता दिले माझ्याकडेच गडी एवढे. आता जाऊयात खालती मासे बघू. मासे कोणकोणते आज आणि उशीर पण झाला आहे म्हणजे खरं म्हणजे कारण की बाजाराच्या दिवशीत ना मासेवाले म्हणजे दुपारी 2 वाजताच येतात म्हणजे. आणि आज फार उशीर आलो आहे. इकडंच मासे घेऊन आले बघा. या साईडला मासेवाले बसले. मासे बघू कुठले कुठले काही बघा. हे डिंबे धरण आणि इथंच आपलं बाजार भरलेलं आहे माशांचा. तर एक सुक्की मासळी ती दाखवतो तुम्हाला बघा. सुक्की मासळी मागच्याच व्हिडिओमध्ये मी पुण्यातले रेट दाखवले, पुण्याचं मेन मार्केट. तर इथं बघूयात काय रेट येतं. काय दादा बरे आहेत ना? कसे आहे सुकट? 80 रुपये पावशेर. 80 ही बी 80 जुनी त्याच्यामुळे ही 50. हां हां तर 80 रुपये पावशेर आहे बघा सुकट. ही चांगली सुकट आहे मित्रांनो, 80 रुपये पावशेर. इकडे खारा मासा सुद्धा दिसतोय. कसा आहे तो खारा? खरं 80 रुपये. 80 रुपये पाव. 80 रुपये पाव आहे. बोंबील सुद्धा बघू शकताय, लहान मोठे सगळे बोंबील आहेत. बोंबील कसे ते?
हे समोरचे बोंबिले 120, हां हां. ही 150, हे मागचे 200. तर हे बघू शकताय, हे बोंबिल छोटे ते किती 120 ना, 120 आणि 150, 120 आणि 170. तर 3 क्वालिटीमध्ये बोंबिल आहेत. मस्त बघा, तिकडं मागं सुद्धा भरपूर सारे बोंबील लावलेले तर दिसत असतील. या साईडला बघा इथं हे वाकटे कसे आहेत? ही वाकट 120 आहे, इकडची 150. 120 आणि ही मोठी आहे बघा, ही 150 रुपये पाव आहे. आणि खारा मासा कसा आहे हा? नाही ते बांगडा आहे, झालं. हा बांगडा कसा तो? 10ला 1, 10ला 1, 10ला 1 बांगडा आहे. इकडे सुद्धा सुकट आहे बघा, भरपूर सारे सुकट बघू शकतो. कशी आहे ही सुकट? ते 80 रुपये पाव. 80, सगळेच म्हणजे 80 रुपये पाव आहे थोडक्यात सुकट. त्याच्यानंतर तिकडे मांदेले बघा, हे सुकवलेले कसे आहे ते? 50 रुपये पाव. 50 रुपये पाव. मांदेले पाव 50 रुपये पाव आहे. त्याच्या ही कशी? ही 100 रुपये पाव. 100 रुपये पाव. अंडी काय गावरानात का? हा गावरान. हा कितीला आहे ते अंड? ते 10 रुपये. 10 रुपयाला एक. 8 ला घ्यायची 10 ला. हा हा. तर गावरान अंडी सुद्धा गावरानात मित्रांनो इथं. आणि 10 रुपयाला एक. इथं ही मासळी सुद्धा आहे बघा. ही कशी आहे मासळी? ते 100 रुपये पाव. 100 रुपये पाव. आणि भाती आहे ना? हा ही बाग. भातीच ना? हा ही कशी आहे ते? 80 रुपये पाव. 80 रुपये पाव. तिकडे डोहमा सुद्धा दिसतोय माग त्या साईडला. ते कसं आहे डोहमा तो? 60 रुपये पाव. 60 रुपये पाव. तर ही होती म्हणजे मित्रांनो सुकी मासळी. सुकी मासळी बघितली. आता पुढे जाऊयात. का वेगवेगळे मासे आहेत असं, याच्या मासे आहेत मित्रांनो. सिलन वगैरे दिसतंय मस्त. त्याच्यानंतर या साईडला बघा. बघू दाखवा बरं मासे. आज चिलापी काय नसते? संपले. चिलापी बघा. हे कशी आहे चिलापी? 50 रुपये. 200 रुपये किलो आहे मित्रांनो चिलापी. खेकडे आहेत बघा. खेकडे कसे आहेत? खेकडी 400 रुपये किलो. 400 रुपये किलो बघा खेकडे. एकदम मोठे मोठे आहेत. मस्त खेकडे बघा, 400 रुपये किलो. त्याच्यानंतर इकडे मळे येतं, नदीचे मासे बघा. हे मळे येतं. मळे कसे आहेत? मळे पण 400 रुपये किलो. 400 रुपये किलो. मळे 400 रुपये किलो. ते कोळस आहेत ना? हा, हे 200 रुपये किलो. 200 रुपये किलो. आणि हे सगळे हे 200 रुपये किलो. 200 रुपये किलो. ते बारीक सुद्धा 200 रुपये किलो मित्रांनो. इकडे बघूयात. हे याच्यात कोणते का? शिंगटे आहेत का? शिंगटे बघा, मस्त फ्रेश शिंगटे मित्रांनो. आम्हाला यायलाच उशीर झालाय ना. आज नव्हतंच जास्त मासे होते. हां का? शिंगटे कशात आहे? 100 रुपये पावशेर. 100 रुपये पावशेर शिंगटे. त्याच्यानंतर हे मळे बघा 100 रुपये पावशेर. आज नाही का लोळ्या वगैरे? लोळ्या नाही आजला. हां कोळस आहे का? ते कोळस 200 रुपये ना? हा 200 रुपये किलो. खेकडे सुद्धा बघा. खेकडी आहेत. ते कसे खेकडे? खेकडी 400 रुपये किलो. 400 खेकडे आहेत मित्रांनो. 400 रुपये किलो. मस्त खेकडे आहेत. मोठ्या मोठ्या खेकडे आहेत एकदम मस्त. इकडं खालती सुद्धा आहेत बघा, पार खालतीपर्यंत तिकडे दिसत असेल. सगळे बघूयात आपण जाऊन बघा. पार त्या साईडला तिथपर्यंत मासे येतात ते पण बघूयात. इकडे बघा चिलापी, मोठी चिलापी. कशी आहे चिलापी? 200 रुपये किलो. 200 रुपये किलो. सगळे चिलापीस राहिले का आता? कोणते यायच्यात मध्ये कोणते मासे? चिलापीचं ना? चिलापीचं आहे बघा. आपल्यालाच यायला उशीर झाला आहे खरं म्हणजे, त्याच्यामुळं मासे गेले संपून मित्रांनो. इकडे बघा कोणते येतं? मळे येतं, बारीक साईजचे मळे येतं. कसे आहेत ते? 100 रुपये पावशेर. 100 रुपये पावशेर. आणि हे बारकाले? 50 रुपये पावशेर. ते बारीक मासे सुद्धा. चला पुढे बघूयात मित्रांनो. इकडे कुठले मासे येतात? कोणते येतं मासे? अरे खडशी आहे बघा. कसे होते? 60 रुपये पावशेर. 240 रुपये किलो आहे बघा. खडशी पहिल्यांदाच पाहायला भेटली विकायला. कधीच मार्केटमध्ये कधी दिसत नाही मित्रांनो. आज पहिल्यांदाच पाहायला भेटते. या साईडला खेकडीसुद्धा बघा. खेकड्यात नाही एकदम भरपूर आहेत मित्रांनो, एकदम मस्त. बघू इकडे
इकडे बघा आंबळे लोळे बघा छोट्या साईजची लोळ्यात नाही ह्या लोळ्या ते शिंगते चिलापी एकदम मस्त लोळ्यात बघा कशा आहेत त्या ते 50 रुपये पावशे 50 रुपये पावशे आणि शिंगटे मग काय शिंगटे शिंगते 100 रुपये शिंगटे बघा 100 रुपये पावशेर आता आणि लोळ्या 50 रुपये पावशेर आणि चिलापी ती 50 हे कोणते आहेत बारीक आहेत का झिंगे आहेत झिंगे आहेत बघा झिंगे ते पण 50 रुपये 50 रुपये पावशेर झिंगे एकदम मस्त लागतात मित्रांनो ते झिंगे सुद्धा ना एकदम मस्त लागतात खायला कारण की नदीचे झिंगे जुळून आणले तर या साईडला बघा शिंगटे येतात एकदम मस्त फ्रेश दिसत आहेत शिंगटे बघा एक नंबर असे कसे आहेत ते शिंगटे कसे आहेत 100 रुपये पावशेर शिंगटे मित्रांनो 100 आणि वाळण सुद्धा बघा वाळण कसे रे 100 ला पावशे वाळण सुद्धा 100 रुपये पावशेर इकडे चिलापी आणि लोळे बघा मस्त फ्रेश आहे मित्रांनो एकदम लोळे हे कोणतं आता बारीक आहेत बघा झिंगे जिवंत ना कसे ते 50 रुपये पाव आणि छोटे 50 रुपये पाव मस्त जिवंत झिंगे आहेत मित्रांनो नदीच्या झिंग्या खायला एकदम भारी असतात ते झिंगे सुद्धा मुरे वगैरे नव्हते आले का आज खपले का तुमच्याकडेच होते मुरे सुद्धा असतात इथं ते संपलं तर बघा किती लांबपर्यंत लाईन आहे आणि आत्ता आहे ना मित्रांनो 4:30 वाजून गेलेत मी 4:45 वाजत आलेत आता आत्तापर्यंत मासे आहेत म्हणजे आम्हाला यायला उशीर झाला आणि हा जो रस्ता तुम्हाला नेहमी सांगत असतो भीमाशंकर रोडच्या एकदम शेजारीच बसले डिंब्यामध्ये डिंबे गाव आहे समोरच हे डिंबे धरण दिसतंय चला बघा सगळं मार्केट मी तुम्हाला दाखवलं एकदम मस्त आज सगळे मासे पाहायला भेटले जास्त म्हणजे भरपूर लोक बसलेत मागं बघा ते बसलेत ना सगळे मासे संपवून बसलेत तर भरपूर सारे मासे दाखवले तुम्हाला आता आपण मासे घेऊयात थोडेसे मासे घेऊ आणि जाऊयात घरी म्हणावं तसं मासे पाहायला नाही भेटले मित्रांनो कारण की आम्ही पुण्यावरून निघालो उशिरा म्हणजे 12-1 वाजता निघालो आणि येतपर्यंत आम्हाला खूपच उशीर झाला त्याच्यामुळं सगळे मासे संपत आले ते तरी पण तुम्हाला दाखवले बरेचपैकी आणि चला परत बघूयात एका दिवशी लवकर येऊ आणि सगळे मासे कव्हर करूयात चला तर मित्रांनो भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सगळे आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय बाय